नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का मार्केटमध्ये आपल्याला नेमकी उद्या करायचं काय आहे. पण त्यापूर्वी जाणून घेतलं पाहिजे का मार्केटमध्ये आज काय काय झालेलं आहे. पण तत्पूर्वी चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण टेलिग्राम चॅनल सुद्धा आपलं जॉईन करू शकता. आणि दोन आपले प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुद्धा आहेत का आपण त्यावरती जो काय माझा व्ह्यू असतो समजा एखाद्या स्विंग स्टॉकच्या बाबतीमध्ये किंवा ऑप्शनच्या बाबतीमध्ये तर असे आपण 2 चॅनल सुद्धा बनवलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तेही चॅनल आपण जॉईन करू शकता. तर तर आजचा दिवस जो होता ना एकंदरीत बोर दिवस होता. मार्केटमध्ये कुठे काही मुवमेंट नव्हती. ना इंडेक्स मध्ये होती मुवमेंट, ना आपल्याला मिड कॅप मध्ये मुवमेंट होती, ना स्मॉल कॅप मध्ये मुवमेंट होती. असा एकंदरीत बोर असा हा दिवस गेला. आणि जो आज खास करून सामना करावा लागला ऑप्शन बाईंगला प्रीमियम डिके. जोरात प्रीमियम डिके आज झाला. म्हणजेच काय झालं का मार्केट खाली आलं तरी पुट वाढला नाही, मार्केट रिकव्हर झालं तरी सुद्धा कॉल वाढला नाही. अशी परिस्थिती आज दिवसभर आपल्याला अनुभवायला भेटली. तर मग अशा परिस्थितीमध्ये ट्रेड कसा करणार हा मोठा मुद्दा आहे. तर एकंदरीत जाणून घेऊया आपण का आज नेमकी FIDI ने काय काय केलेलं आहे. डाटा काय अजून पूर्णपणे आलेला नाही, पण इथे आपल्याला FIDI ने आज 1970 करोड रुपयाची कॅश मध्ये सेलिंग केलेली आहे. म्हणजेच गेल्या 2-3 दिवसापासून FIDI खरेदी करत होते, थोडेसे परत ते जरा सेलिंग मोडला गेलेले आहेत. आपला हा सोमवारचाही डाटा आपण बघतोय का 831 करोड रुपयाची त्यांनी सेलिंग केलेली होती. आजही 1970 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. DI ने आपले 725 करोड रुपयाची खरेदी केली. कालच्या पेक्षा खूप कमी प्रमाणात खरेदी केली आहे. कालची खरेदी आकडा बघितला तर 3497 करोडचा आकडा होता. त्या तुलनेमध्ये आजचा आकडा खूपच कमी आहे. तर म्हणजे एकंदरीत आज सगळ्या मार्केटमध्ये लॅक ऑफ बाईंग अशी कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि आता इथे बघूया ह्या वेबसाईटला आलेला आहे काय काय आपल्या डाटा वगैरे इकडे आलाय का. अजून काही इकडे डाटा आलेला नाहीये. आपल्या इंडायसेस मध्ये जर आपण बघितलं तर आज सगळीकडे आपल्याला कभी खुशी कभी गम तर असंच वातावरण बघायला भेटलं. ना कुठे तेजी जास्त ना कुठे जास्त मंदी, असं एकदम कन्सोलिडेशनचं वातावरण बघायला भेटलं. काल आपण जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी आपल्याला क्लिअर कट सांगितलेलं होतं का आपल्याला आजचा जो दिवस आहे तो कन्सोलिडेशनचा असणार आहे. जो आपल्याला वरती लेवल आहे, सॉरी 24च इथे माझ्याकडनं आता 25,000 झाले नाही का निफ्टी, आता 25,600 आणि 25,500 ह्या नॅरो रेंजमध्येच मार्केट असं इकडे तिकडे फिरत राहणार. दिवसभर तसंच झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रीमियम डिके ऑप्शनचा बघायला भेटला. आणि इथे आपण निफ्टीचा बघूया. आपला जो डाटा इथे अजून अपडेट झालाय काय याच्या ऑप्शन चेनचा ठीक आहे, अजून इथे काय डाटा ऑप्शन चेनचा अपडेट झालेला नाहीये. ठीक आहे, पण तरी सुद्धा मग आता आपण चार्ट वरती जाऊया. आपण चार्ट वरती आलो. इथे आल्यानंतर आपण निफ्टी नाव सिलेक्ट करूया. NIFTY निफ्टी. हा निफ्टीचा इथे हा चार्ट आपण सिलेक्ट केला. आणि इथे निफ्टीचा चार्ट जर आपण बघितला तर दिवसभर आपण बघतोय का एका कन्सोलिडेशनच्या झोन मध्येच आपल्याला मार्केट दिसलंय. हा झोन जर तुम्ही बघितला असेल तर बघा ह्या ठिकाणी हा आपला ओपनिंग रेंज हाय आहे आणि ओपनिंग रेंज आपला लो आहे. दिवसभर फक्त एवढा थोडासा अपवाद जर सोडला, दिवसभर टोटल मार्केटने ओपनिंग रेंज जी आहे, ज्या आपण असं म्हणूया का ओपनिंग रेंजची जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या ना खाली मार्केट गेलं ना त्याच्यावरती मार्केट गेलं. दिवसभर त्या एका नॅरो रेंज मध्ये मार्केट खेळत राहील, म्हणजे कन्सोलिडेशन झालं. असं जर असेल कंडिशन तर अशा वेळेस आपण ट्रेड घेणं टाळलं पाहिजे असं एकंदरीत मला वाटतंय. आता काल बघा, कालचा जर तुम्ही या ठिकाणी बघितला असेल ग्राफ तर कालचा ग्राफ तुम्ही बघू शकता. हा कालचा या ठिकाणी तुम्हाला आपल्याला इथे हा ग्राफ आलेला कालचा ग्राफ बघा. आता कालचा ग्राफ आपण बघतोय तर कालच्या ग्राफ वरती ते बघा, हा कालचा हा आपला ओपनिंग रेंज ब्रेकआउटचा हाय आहे, हा लो आहे. हा दिवसभर त्याच्या हायच्या वरती गेला नाही आणि हा जसा लोच्या खाली गेला तर परत तो लोच्या वरती आला नाही, म्हणजे दिवसभर काल निगेटिव्ह मुवमेंट होती. तर मग आपल्याला एक तर असं कळायला पाहिजे ज्यावेळेस आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही त्यावेळेस पहिल्यांदा आपण आपल्या ह्या चार्ट वरती ओपनिंग रेंज ब्रेकआउटची जो आपला हा इंडिकेटर आहे तो आपण त्या ठिकाणी लावा.
पण तो बहुतेक तुम्हाला तुमच्या ब्रोकरच्या ऍपमध्ये नाही दिसत. त्यासाठी आपल्याला आपलं ट्रेडिंग व्ह्यूच्या ऍपमध्येच तो तुम्हाला ऍड करावा लागतो. तसं आता म्हणजे असं तरी मला वाटतं, कारण मी आता बऱ्याचशा ब्रोकरच्या याच्यामध्ये बघितलं ती फॅसिलिटी नाहीये. ते बरेचसे ब्रोकर तुम्हाला त्या ब्रोकरच्या ऍपमध्ये ओपनिंग रेंज ब्रेकआउटचा इंडिकेटर सापडत नाही. आणि मग आता तिथे आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायचंय का निफ्टीचा आपला व्ह्यू काय असणार आहे. ओके, तर आता एकंदरीत सर्वांना माहिती आहे, काल मी आपल्याला बोललो होतो थोडासा. आता इथे मी याला काय करतो, ठीक आहे, याला डिलीट केलं. हा चार्ट आपल्या समोर आता मी ठेवलाय. चार्ट समोर ठेवल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे का कुठे कोणत्या ठिकाणी रेजिस्टन्स झोन आहे. त्या गोष्टी लगेच कळल्या पाहिजेत, आपल्याला कळतात त्या लवकर. आता या ठिकाणी आपण एक लाईन टाकूया, आपली हॉरिझॉन्टल लाईन टाकली तर बघा इथून गेल्या 2 दिवसापासून आपल्याला मार्केट थोडा रिव्हर्स देते. म्हणजेच इथे काय दिसतंय का 25,600 हा मोठा रेजिस्टन्सचा झोन आहे. आता जोपर्यंत 25,600च्या वरती आपण जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तेजी नाही असं समजायचं. ओके, मग जर नवीन खरेदी करायची आहे तर त्यासाठी तुम्ही 25,600च्या वरती जायची वाट बघा. किंवा बघा इथे हा लो दिसतोय, बघा इथे हा जो लो दिसतोय तो लो किती दिसतोय, हा दिसतोय 25,473 आणि वरती जर बघितलं तर 25,600. तर ही मार्केटची सध्या बनलेली आहे रेंज. आणि आता ही जी रेंज बनलेली आहे तर मग आपल्याला काय करायचंय, ह्या झोनला आला तर बाय करा आणि हे इथपर्यंत टार्गेट म्हणजे 25,600 पर्यंत त्याच्यात मे बी पॉसिबिलिटी आहे का जाऊ शकतो. 25,600च्या वरती टिकला पाहिजे, 15-1 मिनिट टिकला पाहिजे चांगला, आणि तो जर टिकला तर मग आपल्याला 25,650 पर्यंत वरती पॉसिबिलिटी आहे. त्याचं कारण वरती खूप मोठे रेजिस्टंट आहे. 25,700 आहे, 25,800 आहे, 25,900 आहे, 26,000 आहे. हे सगळे मोठे मोठे रेजिस्टंट झोन आहेत. आणि तेव्हा आपल्यासाठी ह्या 2 झोन आहेत. बाय करण्यासाठी हे आहे 2 झोन. आणि आता ह्या 2 झोनच्या जोपर्यंत मध्ये मार्केट आहे त्या ठिकाणी ट्रेड घेऊ नका. बघा ह्या मधल्या याच्यामध्ये ट्रेड घेण्यात काही मजा नाही. त्या ठिकाणी पैसे जातील, प्रीमियम डीके होईल, ऑप्शन मध्ये काही मजा नाही. म्हणजे कुठंतरी एका आपल्याला झोनला येऊ द्या, त्या झोनला आला तर त्या ठिकाणी खरेदी केली तर मजा आहे, नाही तर काय मजा नाही. ओके, आणि थोडं बँक निफ्टीचा जर व्ह्यू आपण जाणून घेतला तो काय व्ह्यू दिसतोय बघा. ठीक आहे, निफ्टी बँकेचा जर इथे या ठिकाणी तुम्ही बघताय तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय बघा, जो आजचा जो लो आहे तो लो आपल्याला इथे दिसतोय का 57,150च्या आसपासचा लो आहे. इथे या ठिकाणी 57,150च्या आसपासचा लो. मग जर आपल्याला ह्या ठिकाणी भेटला तर हा बाय झोन आहे आपला. आणि त्याच्यानंतर बघा इथे हा वरती झोन रेजिस्टन्स आहे, तर लाईफ टाइम हाय आहे हा. तो जर लाईफ टाइम हाय जर क्रॉस केला म्हणजे अराउंड 57,600च्या आसपास जर वरती गेलो टिकलो तरच मोठी तेजी संभवते. किंवा तोपर्यंत मग ह्या एका नॅरो रेंज मध्ये आपल्याला असं दिसते, मला तरी असं वाटतंय का आपण ह्या एका नॅरो रेंज मध्ये, जी ही नॅरो रेंज आहे त्या झोन मध्ये आपण काम करू शकतो. आपण गेल्या 27 तारखेपासून दिसतंय का त्याच झोन मध्ये मार्केट काम करते. ना याच्या वरती जात आहे, ना याच्या खाली यायची मार्केटला काही, ना त्याच्या वरती जायची काही. तेव्हा कुठंतरी रेंज तुटू द्या. एक त्याच्या खाली गेला तर त्या ठिकाणी तुम्ही सेल साईडला बसू शकता, किंवा याच्यावरती जर समजा इथपर्यंत आला असं वाटलं टिकतो, इथून याच्या खाली जात नाही तर बाय करू शकता. इथे इथपर्यंत टार्गेट आहे पॉसिबिलिटी. याच्यावरती गेला टिकला समजा 57,600च्या आसपास गेला टिकला तर त्या ठिकाणी बाय करू शकता. आणि 57,100च्या आसपास आलं तर खरेदीचा चान्स येऊ शकता. तर एकंदरीत अशी कंडिशन यामध्ये आहे. ओके, आणि मग आता आपल्याला काही काही महत्वाचे जे काय आहे स्टॉकच्या बाबतीमध्ये आपण थोडस विचार करूया. कारण काय होतंय बघा, सध्या हे सेबी खूप कडक झालेलं आहे. धडाधड सगळे व्हिडिओ रिमूव्ह करते. आजही माझे 4 व्हिडिओ रिमूव्ह केलेले आहेत. त्यामुळे नेमकी काय करायचं काय नाही करायचं हा मोठा प्रश्न आहे. व्हिडिओ बनवायचे का नाही हाही मोठा प्रश्न आहे. तेव्हा मग आता बघा, काल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण एक खूप पुढचा कॉल टाकला होता बाय करण्यासाठी 1920चा.
आणि त्यावेळेस कोपर 1920च्या आसपासच होता. तिथून तो कोपर जो आहे तो जवळजवळ 1960-65 पर्यंत गेला. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या चॅनलवरतीच्या बाय करण्यासाठी जो आपला टेलिग्राम चॅनल आहे, आपल्या याच्यावाला स्विंग ट्रेडिंगचं, त्यामध्ये आपलं बँको प्रोडक्ट्स नाव आहे त्या एका याच्या स्टॉकचं. 620च्या आसपास आपला त्या ठिकाणी माझा बाईंग सेटअप, बाईंगचा माझा व्ह्यू होता. 660 पॉईंट टार्गेट होता. आज त्याच्यामध्ये टार्गेट एकदम कम्प्लीट झालं, सुपर डुपर हिट झालं. 4-5 दिवसापूर्वी आपण आयटीआय नावाचा जो स्टॉक आहे तो 320-21च्या आसपास पोझिशनल ट्रेड होता. आपला 360 पर्यंत टार्गेट होतं. आज त्यांनी 342चा त्या ठिकाणी टॉप मारलेला आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण बघतोय का जर तुम्हाला असे चांगले चांगले जर समजा स्विंग ट्रेडिंगचे सगळे असे तुम्हाला स्टॉक पाहिजे असतील तर त्याकरता आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंक वरती जाऊन आपण ते टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करू शकता. अर्थातच तो माझा पर्सनल व्ह्यू असतो. आपणही त्या ठिकाणी खरेदी करताना आपणही आपला त्या ठिकाणी जरा थोडं डोक्याचा वापर करायचा आहे आणि आपले जे आपला जो सेटअप असेल त्या सेटअप वरती जर बसला तरच घ्यायचा आहे. ओके. आणि तेव्हा मग आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला होता आणि हा व्हिडिओ सगळा आपला एज्युकेशन पर्पज नुसार होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. आपण ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग आता एकंदरीतच आपल्या आपल्या डोक्यामध्ये आला असेल बाबा नेमकी उद्या आपल्याला निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये काय करायचं, तो सगळा सेटअप मी आपल्या समोर सगळा ठेवलेला आहे. बघा आता इथे हा या ठिकाणी व्ह्यू झालेला आहे. म्हणजे इथे या ठिकाणी आपल्या एफआयडीआयचा डाटा आलेला आहे. विक्स आज आपला त्या ठिकाणी 2% खाली गेलाय. आणि थोडा इंडायसीच्या बाबतीमध्ये जर समजा आला असेल ऑप्शन चेनचा व्ह्यू तर त्या ठिकाणी आपण एकदा जाणून घेऊ ऑप्शन चेनचा व्ह्यू. अजूनही त्या ठिकाणी शो ऑल नाही दिसत. आपल्याला कम्युनिकेटिव्ह मध्ये जाऊया आपण. 3 जुलैचा या ठिकाणी बघूया. ठीक आहे. 3 जुलैचा या ठिकाणी डाटा जर आपण बघितला तर इथे आलेला आहे. तर इथे बघा या ठिकाणी असं दिसतंय का आता ह्या ठिकाणी 25,500चा कॉल आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 80 लाख कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. नवीन आज त्या ठिकाणी 43 लाख कॉन्ट्रॅक्ट ऍड झालेले आहेत. पुट आहे 25,500चा पुट त्या ठिकाणी 74,51,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत. पण त्यातून 13 लाख कॉन्ट्रॅक्ट आज बाजूला गेलेले आहेत. म्हणजेच कॉल रायटिंग ही या ठिकाणी जबरदस्त आहे. जबरदस्त कॉल रायटिंग आहे 25,500ला. त्यानंतर 25,600ला आपण जर बघितलं इथे या ठिकाणी 25,600 कशाला 25,500च बघूया आपण, 25,550च बघूया. तो जर आपण या ठिकाणी बघितला 25,550 तर इथे 40 लाख कॉल शॉर्ट आहेत. नवीन आज त्या ठिकाणी 26 लाख कॉन्ट्रॅक्ट ऍड झालेले आहेत आणि फक्त पुटमध्ये 19 लाख कॉन्ट्रॅक्ट आहेत. म्हणजे 25,550च्या वरती जाणं खूप अवघड दिसते. आणि 25,600 जे आहे तर इथे बघतोय का 25,600ला 1,02,00,000 कॉन्ट्रॅक्ट कॉलचे शॉर्ट आहेत. 60 लाख आज नवीन ऍडिशन झालेले आहेत. पुट मध्ये आपण बघतोय का 34 लाखच फक्त पुट शॉर्ट आहेत. त्यातूनही आज म्हणजे एकंदरीत टोटल आज दिवसभरामध्ये जवळजवळ 23,77,000 पुट शॉर्ट त्यातून बाहेर पडलेले आहेत. म्हणजेच 25,500, 25,550, 25,600च्या झोनला खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झालेली आहे. मग आता एक्सपायरी आहे गुरुवारी आपल्याकडे आणि त्याच्या आधीचा दिवस उद्या बुधवार आहे. तर काय होऊ शकतं बघा. आता एक तर मार्केट या नॅरो रेंज मध्ये राहणार. 25,500च्या खाली जर टिकलं तर मग मे बी 25,400 पर्यंत पण आपण जाऊ शकतो. पण जर 25,600च्या वरती गेलं ना, जर 25,600च्या वरती आपण टिकलो तर 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 काय होईल माहितीये का बघा. इथे बघा 25,700 बघा जवळजवळ 91 लाख कॉल शॉर्ट आहेत. 49 लाख कॉन्ट्रॅक्ट आहेत नवीन ऍड झाली. पुट मध्ये फक्त 12,23,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत शिल्लक. आज 10 लाख कॉन्ट्रॅक्ट त्यातून बाहेर पडलेले आहेत. जर 25,600च्या वरती मार्केट गेलं टिकलं तर प्लस 200 पॉईंटची रॅली. हे लिहून ठेवा. एक तर मार्केट एका याच्यामध्ये म्हणजे एका नॅरो रेंज मध्ये असणार 25,500 25,600. 25,500 खाली जर टिकलं तर पॉसिबिलिटी आहे का 25,400 पर्यंत जाईल. पण 25,600च्या वरती जर गेला आणि टिकला तर मग 200 पॉईंटची रॅली. कारण इतक्या प्रमाणामध्ये शॉर्ट आहेत ते शॉर्ट कव्हर होणार आणि शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला भेटू शकते. तर आता हे सगळं गोष्ट मला शॉर्ट कव्हरिंग वरून समजते. म्हणून करायचं काय तुम्हाला सांगतो. जर 25,600च्या वरती असं वाटतं ना तुम्हाला टिकलाय तर एक 50 रुपयाचा कॉल घ्यायचा. त्या ठिकाणी त्याला 20 रुपयाचा स्टॉप लॉस टाकायचा आणि शेवटपर्यंत थांबायचं. चांगला पैसे देऊन जाऊ शकतो.
ओके. तर एकंदरीतच ही सगळी माहिती होती ती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे आणि अर्थातच असा काही व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला. तेव्हा जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवरती जा आणि त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपला जॉइन करा. ओके, तर आता इथे थांबतोय. परत भेटू आपण नवीन विषयासह.